राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं, अर्थात गुरु शिष्याच्या जयंतीच्या निमित्तानं आपण या बहुजनवादी महापुरुषाच्या जीवन कार्यावरती प्रकाश टाकूयात, काही मुद्द्यावरती चर्चा करूयात. महापुरुष वेगवेगळ्या काळामध्ये जन्माला आलेले असले तरी महापुरुषाच्या जगण्याचा जीवन उद्देश मात्र समान असतो. हे अनेक अँगलनं, अनेक मुद्द्यावरून आपल्याला स्पष्ट करता येईल. जसं की जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणाले, बरे झाले जन्मा कुणब्या घरी आलो, नाही तरी दंभेचे असतो मेलो. कुणब्याच्या घरी जन्माला आल्याची धन्यता संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून व्यक्त केली. अर्थातच दांभिकपणाचा धर्म संत तुकाराम महाराजाला मान्य नव्हता. पाखंडाचं खंडन करणं म्हणजे तुकोबाचा धर्म आणि शेतकऱ्याचं हित झालं पाहिजे असा अट्टहास संत तुकाराम महाराजांनी देखील अनेक अभंगातून मांडलेला आहे. आणि संत तुकाराम महाराजांच्या या विचार प्रबोधनातून एक आदर्श राजा 18 पगड जातीच्या माणसांना एकत्रित घेऊन रयतेचं राज्य स्थापन करणारे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दृष्टीने आपण विचार केला तरी ते म्हणाले, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू देऊ नका. म्हणजे संत तुकाराम महाराज शेतकऱ्याची काळजी घेत आहेत किंवा शेतकऱ्याच्या घरी जन्माला आल्याची धन्यता व्यक्त करतायत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्याची काळजी घेत आहेत आणि शेतकऱ्याच्या देठालाही धक्का लागू देऊ नका असा विचार, असा आदेश आपल्या कुणब्यांना, आपल्या सैन्यांना, कुणब्यांना जपलं पाहिजे म्हणून सैन्यांना आदेश दिला. कारण कुणबी टिकला, शेतकरी टिकला, कारण तो जगाचा पोशिंदा आहे. तरच जग सुरक्षित चालू शकतं. हा संदेश छत्रपती शिवाजी राजाच्या चरित्रातून आपण घेऊ शकतो. छत्रपती शिवाजी राजाला आदर्श मानणाऱ्या ज्योतिराव फुलेंच्या विचारापर्यंत आपण जर आलो तर ह्या एक विचार प्रवाह आहे, एक विचारधारा आहे. विचार सुद्धा जर थांबले तर विचाराचं डबकं होतं, विचार प्रदूषित होतात. एक उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो. एका कॉलेजमधले एक प्रोफेसर एका घराच्या शेजारी राहायला आले. त्यांच्या घरावरती नेम प्लेट लावण्यात आली, डॉक्टर XYZ. आणि शेजारच्या घरच्या एका लेकराला ताप आल्यावर एक बाई दुपारपासनं 2-3 वेळेस त्या शेजारच्या घरी जाते आणि शेजारच्या मॅडमला विचारते, डॉक्टर साहेब आलेत का? पुन्हा विचारते, डॉक्टर साहेब आलेत का? त्या बाई म्हणतात, नाही, 5 वाजता येतील. पुन्हा ती बाई 5 वाजता विचारते, डॉक्टर साहेब आलेत का? ती बाई म्हणली, हो आलेत. आणि तिने तापेनं फणफणलेलं लेकरू तिथे आणलं आणि त्या व्यक्तीला सांगितलं, मी दुपारपासनं तुमची वाट पाहते, माझ्या बाळाला ताप आली आहे. मग ते म्हणाले, तुम्ही दवाखान्यात का घेऊन गेला नाहीत? ते म्हणले, तुमच्या घरावर डॉक्टरचा बोर्ड लावलेला आहे म्हणून मी सारखी तुमची वाट पाहते. तेव्हा ते प्राध्यापक डॉक्टर म्हणाले, अहो, मी असल्या पद्धतीचा डॉक्टर नाही आहे, मी एका महाविद्यालयातला PhD धारक विचाराचा डॉक्टर आहे. तेव्हा त्या स्त्रीनं प्रश्न विचारला, का हो डॉक्टर साहेब, विचारही आजारी पडतात का? डॉक्टरांनी प्रश्न केला, होय, विचार जर थांबले तर विचारही आजारी पडतात, विचाराचं डबकं झालं तर विचारही आजारी पडतात. म्हणून विचाराचा प्रवाह, विचाराची धारा सातत्यानं वाहत राहावी लागते. म्हणून जो सिद्धांत संत तुकाराम महाराजांनी मांडला त्या सिद्धांतावर छत्रपती शिवाजी राजाची राज्यव्यवस्था उभी राहिली. शिवाजी राजानं शेतकऱ्याचा कैवार घेतला आणि त्याच परंपरेमध्ये, या विचारधारेमध्ये ज्यांची जयंती 11 एप्रिल आहे, त्या राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेने शेतकऱ्याचा आसूड नावाचा ग्रंथ लिहिला आणि शेतकऱ्याचा कैवार घेतला. आणि ज्योतिराव फुलेने इंग्रजाच्या दरबारात शेतकऱ्याच्या पेहरावामध्ये जाऊन इंग्रजाला सांगितलं, इंग्रज मायबाप ये सुटाबुटात कोटात आलेले लोक पाहून तुम्हाला असे वाटेल की आमचा भारत असा समृद्ध आहे, पण असं नाही. माझ्या देशातला शेतकरी सर्वसामान्य आहे, सामान्य परिस्थितीत आहे, तो गरीब आहे. त्याच्या उन्नतीसाठीच्या योजना तुम्ही राबवल्या पाहिजेत. त्याच्यासाठी सरकारी तिजोरीतलं बजेट अलोकेट केलं पाहिजे, बजेटचं प्रावधान केलं पाहिजे. कारण शेतकरी जगला तर राष्ट्र जगत असतं, हा सिद्धांत ज्योतिराव फुलेनं मांडला.
आणि त्याचबरोबर शेतकऱ्याच्या बौद्धिक गुलामगिरीचे विश्लेषण शेतकऱ्याच्या गुलामगिरी नावाच्या ग्रंथात केलं. हाताला संख्याला नाहीत, पायाला साखळ्या नाहीत, गळ्याला साखळ्या नाहीत, पण विचाराची गुलामी मेंदूमध्ये असते. आणि म्हणून गुलाम समाजाला आझाद करायचं असेल तर त्याला ती गुलामगिरी समजून दिली पाहिजे. म्हणून ज्योतिराव फुलेने गुलामगिरी ग्रंथ मांडला. पण दुर्दैव इथल्या शेतकऱ्यानं, प्रत्येकानं ज्यांनी वाचला असेल त्यांचा मान ठेवून बोलतो, पण अनेक शेतकऱ्यानं त्याच्यासाठी लिहिलेला गुलामगिरी ग्रंथ आणि शेतकऱ्याचा असूड नावाचा ग्रंथ वाचला नाही. तो वाचला पाहिजे आणि ज्योतिरावाचा असूड हातामध्ये घेतला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा व्यवस्था आपल्या हिताच्या विरोधात काम करेल, खांद्यावरचा ज्योतिरावाने दिलेला असूड व्यवस्थेच्या विरोधात उगारला पाहिजे. असे शेतकऱ्याचे कैवारी असलेले ज्योतिराव फुले, याच विचारावर पुढे त्यांचं शिष्यत्व ज्याने स्वीकारलं ते महान कायदेपंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनो शेतकऱ्याचा कैवार घेतला आणि सांगितलं धरणं बांधली पाहिजेत, नद्या जोडल्या पाहिजेत, डॅमचा पाणी पुरवठा कॅनलच्या रूपाने शेतकऱ्यांपर्यंत गेला पाहिजे, शेती सिंचनाखाली आली पाहिजे, शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यासाठी बजेट ठेवलं पाहिजे. या सगळ्या विचाराची मांडणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि शेतकऱ्याच्या पण या देशामध्ये शेतकऱ्याला वाटत नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या हिताचं काहीतरी केलेलं आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तुकाराम महाराज, शिवाजीराजे, ज्योतिराव फुले यांच्या विचार कुळातले एक महापुरुष आहेत. त्यांनी ही शेतकऱ्याचा कळवळा आणि राज्यघटनेच्या माध्यमातून तशी मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे. परंतु बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे प्रकल्प केले पाहिजेत ते प्रकल्प आजही अधुरे आहेत. म्हणून तेव्हा ज्या समस्या होत्या त्या समस्या आज सुद्धा आहेत. कारण ही आधुनिक काळामध्ये जे जे लोक शासनामध्ये बसतात त्यांची उदासीनता आहे. आजही नद्या जोडल्या गेल्या नाहीत, आजही मोठी डॅम तयार केले गेले नाहीत. जे डॅम जुन्या काळात केले गेले त्याच डॅमवर सगळं काही घडतं आहे. मंदिराच्या उद्घाटनाने शेतकऱ्याचे प्रश्न सुटत नाहीत. शेतकऱ्याचे प्रश्न सोडायचे असेल तर डॅमचे उद्घाटन करावे लागतात. युवकाचे प्रश्न सुटायचे असतील तर विद्यापीठाचे उद्घाटन व्हावे लागतात, नवे विद्यापीठ जन्माला यावे लागतात. आणि हे केल्यानंतर खऱ्या अर्थाने राष्ट्र महान होऊ शकतं. हे सत्य आपल्याला कधी ना कधीतरी समजून घ्यावा लागेल. मी एक मुद्दा म्हणला की तुकोबाराय, शिवराय, ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना शेतकऱ्याचा जसा कळवळा घेतला. एकदा ज्योतिराव फुले शेतकऱ्याचं वर्णन करताना म्हणतात, कायापुरती लंगोटी फिरती नांगराच्या पाठी, एका घोंगड्या वाचून स्त्रिया नशे दुजे शयन, अशी शेतकऱ्याची अवस्था. याच विचार परंपरेमध्ये पुढे आलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे शेतकऱ्याची अवस्था म्हणतात, अरे खासी कांदा भाकरी बसून अंधारी भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा, बदल ही दुनिया सारी, ही दुनिया तुला बदलावा लागेल, असं आव्हान अण्णाभाऊ साठेंनीही शेतकऱ्याच्या संदर्भानं केलं. म्हणजे समग्र महापुरुषांचा एक विचार प्रवाह रूपानं जर आपण पाहिला तर बहुजनांच्या आणि शेतकऱ्याच्या हिताची विचारधारा महापुरुषाच्या जीवनचरित्रातून आपल्या लक्षात येते. या प्रसंगी आणखीन एक सामूहिक मुद्दा आपण चर्चेला घेऊया. संत तुकाराम महाराजांनी स्त्रियाच्या संदर्भानं फार महत्वाचे विचार मांडले. परस्त्रीला आई मानलं, जाई होतो माई नकरी साया, स्वामी विष्णुदास नव्हे ऐसे. म्हणून परस्त्रीला माई म्हणणारे संत तुकाराम महाराज आणि त्याच विचाराच्या प्रेरणेतून रयतेचं राज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजीराजे म्हणाले, परस्त्री ही आई समान असते. आणि म्हणून हिरकणीचाही सन्मान करणारे आभाळा एवढ्या मनाचे छत्रपती शिवाजीराजे, हिरकणी तुझ्यासारख्या बाळावर प्रेम करणारे आई माझ्या राज्यात आहे, तोपर्यंत माझ्या राज्याकडे कुणी वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करणार नाही, अशा त्या बुर्जावरून बाळाच्या ओढीनं घसरत जाणाऱ्या हिरकणीच्या सन्मानार्थ उद्गार काढणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि याच परंपरेमध्ये एखाद्या राष्ट्राची प्रगती त्या राष्ट्रातली स्त्री किती उन्नत झाली यावरून मोजायची असेल असं म्हणणारे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणतात, शिक्षण ही केवळ पुरुषाची मक्तेदारी नाही, तर शिक्षण जितका पुरुषाचा हक्क आहे तितकाच तो स्त्रीचा हक्क आहे. म्हणून 1848ला स्त्री शिक्षणाचं बीजारोपण राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेनं सावित्रीबाई फुलेंना सोबत घेऊन केलं. आणि या देशातल्या स्त्रिया
आज डॉक्टर झाल्या, वकील झाल्या, इंजिनियर झाल्या, आमदार झाल्या, खासदार झाल्या, मंत्री झाल्या, प्रधानमंत्री झाल्या, राष्ट्रपती झाल्या, सर्वोच्च पदापर्यंत पोहोचल्या. हे काही 33 कोटी देवापैकी एखादा देव नवसाला पावला आणि त्यानं दिलेलं वरदान नाही, तर हे फुले शाहू आंबेडकरांच्या जीवनभराच्या संघर्षातून मिळालेलं, स्त्रियांना मिळालेलं फार मोठं गिफ्ट आहे. हे स्त्रियांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या महापुरुषाच्या संदर्भाने कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. ज्योतिराव फुलेने स्त्रियांची शिक्षण व्यवस्था केली, स्त्रियांसाठी शाळा काढली, त्याच्यासाठी घरदार सोडण्याची वेळ आली तरी हे सगळं भोगलं. मारेकरी पाठवल्या गेले तरीही ते खचले नाही. पण स्त्री शिकली पाहिजे, स्त्री ही पुरुषाच्या बरोबरीने आली पाहिजे, अशा पद्धतीचा स्त्रीचा कैवार ज्योतिराव फुलेने घेतला. आणि याच परंपरेमध्ये पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्री संरक्षणाचे कायदे लिहिले. पहिलं स्त्री लग्नामध्ये दान केल्या जायची, कन्यादान या नावावरती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, अरे तू वस्तू नाहीस की तुला दान केल्या जावं. जर तुझा आणि तुझ्या पतीचं जर पटलं नाही, सूर जुळला नाही आयुष्याचा, तर तुला त्याच्यापासून सुटका करता येईल. घटस्फोटाचा अधिकार निर्माण केला. आणि तू अशी आत्महत्या करू नये, स्वतःला संपू नयेस, यासाठी तुला मुलाच्या बरोबरीने वडिलाच्या संपत्तीमध्ये हिस्सा असेल, अशा पद्धतीची तरतूद केली. विवाह करताना धर्मबाह्य विवाह करता येईल, जातीबाह्य विवाह करता येईल, तुझ्या मर्जीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत, अशा पद्धतीची ही मांडणी केली. म्हणजे पुरुषाच्या बरोबरीने स्त्री स्वातंत्र्याचा विचार केला गेला. या पद्धतीचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही आपल्या जीवनामध्ये स्त्रियाच्या संदर्भानं केलं. हा केवळ एका स्त्रीचा जे जे कार नाही, तर हा मातृत्वाचा, स्त्रीत्वाचा, एकूणच राष्ट्रहिताचा विचार आहे. कारण या देशामध्ये जर लोकसंख्येच्या 50% असलेल्या स्त्रीचा मेंदू जर 4 भिंतीच्या आत कोंडून ठेवला तर राष्ट्राचा विकास कसा होईल, राष्ट्राची उन्नती कशी होईल. म्हणून तिला संधी दिली गेली पाहिजे. हा विचार या समग्र महापुरुषांनी आपल्या जीवन काळात अवलंबला आणि तो साहित्यातून मांडला गेला. या गोष्टीही आपण या संदर्भानं महापुरुषाच्या संदर्भानं लक्षात घेतल्या पाहिजेत. पुढे आणखीन एक विचार करूयात. राष्ट्रपिता ज्योतिराव फुले म्हणाले की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावरती समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. कुणी उच्च नसला पाहिजे, कुणी नीच नसला पाहिजे. जन्मजात कुणी उंच नाही आणि नीच नाही, निसर्गाने सगळ्याला हक्काने अधिकार दिलेत. हाच विचार भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्यापुढे सगळे समान आहेत, शिक्षणाचा हक्क सगळ्यांना, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, सर्वांना शिक्षणाचा हक्क आहे, सक्तीनं शिकवलं गेलं पाहिजे, मोफत शिकवलं गेलं पाहिजे, अशी कलम भारतीय राज्यघटनेमध्ये केली. आतापर्यंतच्या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे या देशातल्या बहुजनांना बोलण्याचा अधिकार नाही, विचार मांडण्याचा अधिकार नाही. हे सगळं म्हणणं आणि हे सगळी कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारली. आणि कलम 19 नुसार अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, आपलं मत प्रकट करण्याचा हक्क आणि अधिकार सर्वांना बहाल केला. एखाद्या माणसाच्या नावावर 7 असावी, जमीन असावी किंवा 7 त्याचं नाव असावं, त्याच पद्धतीचा अधिकार या देशातल्या लोकांना बहाल करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला, तो अधिकार म्हणजे मताधिकार. मताचा अधिकार म्हणजे देशाचा कारभारी कोण असावा, या देशाच्या मालमत्तेवर मतदाराचा अधिकार आहे. देशाच्या 7 तुमचा हक्क आणि अधिकार आहे, तुमचं नाव आहे, असा मोठा अधिकार म्हणजे मताचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. जगाचा इतिहास पाहिला तर हे अधिकार मिळण्यासाठी 200 वर्षे 250 वर्ष संघर्ष लोकांनी केला आणि नंतर त्या देशामध्ये हा अधिकार स्त्रियांना मिळाला. पण भारत देशामध्ये एकाच महापुरुषानं हा अधिकार प्राप्त केला आणि इतरांना तो दिला. या देशातल्या लोकांना कदाचित अधिकार मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला नाही, म्हणून कदाचित या अधिकाराचं मूल्य जास्त वाटत नाही. पण लोक हो, रात्रंदिवस महापुरुषानं जीवाचं रान करून हे अधिकार कमावलेले आहेत. आणि म्हणून या अधिकाराचं रक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. वामनदादा कर्डक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भानं एक गीत असं म्हणतात, भीमा तुझ्या मताचे 5 लोक असते. तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की वामनदादांना भीमराव डॉक्टर आंबेडकर कसल्या मताचे वाटले.
तर सगळ्या विषयाचं प्रकांड पांडित्य असावं. अर्थशास्त्र तज्ज्ञ आहेत, समाजशास्त्र तज्ज्ञ आहेत, इतिहास तज्ज्ञ आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत. सगळं शिक्षण, कुठल्याही पदाची पात्रता असताना सगळं शिक्षण समाजाच्या उद्धारावर खर्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. या मताचे आणखी 5 लोक वामनदादा कर्डकांना हवे होते, तर आणखी हे राष्ट्र किती उज्ज्वल झालं असतं असं वामनदादांना वाटतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या शाह्या नाकारल्या. कारण इथं अनेक शाह्या होत्या. आदिलशाही होती, निजामशाही होती, मुघलशाही होती, राजशाही होती, हुकुमशाही होती. या सगळ्या शाह्या नाकारल्या आणि एक आदर्श शाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिली. त्या शाहीचं नाव आहे लोकशाही. लोकशाही याचा अर्थ आहे लोकांचं राज्य, लोकांचा देश. भारताच्या राज्यघटनेतल्या प्रेमबलमधली पहिली ओळ लिहिली, आम्ही भारताचे लोक. याला जर उलट क्रमाने पाहिलं तर आम्हा लोकांचा भारत, म्हणून लोकांना देशाचं मालक बनवलं. ती लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली. बांधवांनो, ती लोकशाही जपण्याचं काम आपण सर्वांनी करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण वामनदादा म्हणतात, तुझ्या लेकराचे तुझे तू पाहावे, तुझ्या चाकरीचे तुझे तू पाहावे, तुझ्या भाकरीचेही तुझे तू पाहावे. अरे तूच सांभाळावी आज तुझी लोकशाही. कारण आता भीम नाही रे, आता भीम नाही. लोकशाहीचं संवर्धन करायला आता भीमराव डॉक्टर आंबेडकर नाहीत, तर आपण शिकलेली सृजनशील मनाची माणसं यांनी पहल केली पाहिजे आणि लोकशाहीचं रक्षण केलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम आपण कराल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय ज्योती, जय भीम, जय भारत.